नमस्कार, मी आरती अष्टपुत्रे. जीवन न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. गोल्डन मेमरीज तर्फे स्वर यात्रा संगीताच्या कार्यक्रमाचं पुण्यामध्ये बहारदार आयोजन. सुप्रसिद्ध छायाचित्रकार हर्षद कांबळे यांच्या आधुनिक छायाचित्रण कार्यशाळेचं नगरमध्ये आयोजन. आणि शेवगावमध्ये देशी दारू जप्त, पोलिसांनी टाकला छापा. भारत के पूर्व राष्ट्रपति और विशेष करके युवाओं के प्रिय श्रीमान अब्दुल कलाम जी के निधन के समाचार पूरे देश के लिए और विश्व की वैज्ञानिक आलम के लिए एक बहुत ही दुखद समाचार है. राष्ट्रपति के रूप में उनका कार्य, उनका जीवन, उनकी हर बात देश के लिए आज भी दिशा दर्शक है. एक वैज्ञानिक के रूप में उन्होंने भारत को नई ऊंचाइयों पर पहुंचाया था. भारत को सशक्त बनाने में वैज्ञानिक शक्ति को जोड़ने का उनका जीवन भर का प्रयास भारत की बहुत बड़ी पूंजी है. वे राष्ट्रपति थे तब भी और बाद में भी यही कहते थे कि मैं तो एक टीचर हूं, मैं एक प्रोफेसर हूं, पढ़ाना ये मेरी पैशन है. और आज जीवन का अंतकाल भी विद्यार्थियों के बीच अपने प्रिय काम को करते करते ही उन्होंने वो अंतिम क्षण भी बिताई. सामान्य परिवार में जन्मे हुए, तमिलनाडु में दूर सुदूर रामेश्वर से जीवन की यात्रा प्रारंभ की और हिंदुस्तान के जन जन से लेकर के विश्व के अंदर भारत की प्रतिष्ठा को बढ़ाने में आपका बहुत बड़ा योगदान रहा. व्यक्तिगत मेरे जीवन में एक उत्तम वरिष्ठ मार्गदर्शक रहे थे. उनके साथ बहुत निकटता से काम करने का मुझे अवसर मिला था. मैंने व्यक्तिगत जीवन में तो एक उत्तम मार्गदर्शक को खोया है. देश ने अपने एक ऐसे सपूत को खोया है जिसने भारत की सेवा की, भारत को सशक्त बनाने के लिए, जिसने अपनी पल पल लगाई भारत की युवा पीढ़ी को सशक्त बनाने के लिए, सामर्थ्यवान बनाने के लिए. ऐसे महापुरुष की विदाई मैं नहीं मानता हूं कि कोई भर पाएगा. देश ने बहुत कुछ आज गंवाया है. मैं उस महान आत्मा के प्रति अपने श्रद्धा सुमन अर्पित करता हूं. देश आज शोकमग्न है. उनका कार्य हमें देश को आगे बढ़ाने के लिए प्रेरणा देता रहेगा. मैं फिर एक बार इस महापुरुष के जीवन को, उनके कार्य को, उनकी प्रेरणा को नमन करते हुए देशवासियों को इस शोक संतप्त अवस्था में, गहरे सदमे की इस अवस्था में मेरे पास अधिक कुछ कहने के लिए शब्द नहीं बचे हैं. शेवगावमधील शहर टाकळी इथं बनावट दारू तयार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकून 12,000ची दारू जप्त केली आहे. या प्रकरणी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
शेवगाव तालुक्यातल्या शहर टाकळी इथे बनावट देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली। त्यानंतर त्यांनी विशेष पथकाद्वारे सापळा रचून त्या ठिकाणी छापा टाकला। या छाप्यामध्ये सुमारे 12,000 रुपयांची बनावट दारू आणि मोटरसायकल ताब्यात घेण्यात आलाय। महिनाभरापूर्वीच मुंबई इथे बनावट दारूनं शेकडो जणांचे बळी घेतले होते। याच पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक संपत भोसले यांना गुप्त खबऱ्यामार्फत तालुक्यातल्या शहर टाकळी इथे बनावट देशी दारू विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली। या माहितीची खातरजमा केल्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक डी.आर. नेरकर, ज्ञानेश्वर माळवे, डी.के. आव्हाड, पुंड, भाऊसाहेब तांबे यांच्या पथकाला छापा टाकण्याचे आदेश दिलेत। त्याप्रमाणे त्यांनी भावी निमगाव इथं शहर टाकळी ते दहीगावने रोडवरती सापळा रचला। यावेळी त्यांना स्वामी नरसिल्लू कोडिशाला आणि कुमार एलैया गौड हे दोघे जण मोटरसायकलवरती देशी दारू घेऊन जात असताना सापडले। त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता देशी दारूचे बॉक्स ते शहर टाकळी इथल्या दुकानात पोहोच करण्यासाठी जात असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यांची खोदून चौकशी केल्यानंतर त्या 2 जणांना दारूसह पोलिसांनी ताब्यात घेतलाय। त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतरच्या मिळालेल्या माहितीच्या आधाराने त्यांनी शहर टाकळी इथल्या संतोष दिनकर कोल्हे यांच्या दुकानावरही छापा टाकला। या छाप्यामध्ये या दुकानातली सुमारे 12,920 रुपयांची दारू आणि मोटरसायकल असा एकूण 42,920 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय। यानंतर त्यांनी राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे दारू तपासणीसाठी पाठवली आणि त्यानंतर ही दारू देशी बनावट असल्याचं उघडकीला आलंय। या प्रकरणी देशी दारू विक्रीसाठी घेऊन चाललेल्या स्वामी कोडिशाला आणि कुमार गौड यांच्यावर तसंच बनावट दारू विक्री केल्याप्रकरणी दुकानदार संतोष दिनकर कोल्हे यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत। या प्रकारानं तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे। प्रतिनिधी संदीप देहाड्रायसह आलिम शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, शेवगाव। महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणीतर्फे ज्येष्ठ साहित्यिक निर्मल कुमार फडकुले यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी सामाजिक स्तरावर काम करणाऱ्यांना त्यांच्या नावाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले। महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभेतर्फे ज्येष्ठ साहित्यिक निर्मल कुमार फडकुले यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता। याप्रसंगी समाजात काम करणारे कवयित्री अरुणा ढेरे, संपादक भानू काळे यांना सामाजिक कार्यासाठी साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरात नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते निर्मल कुमार फडकुले यांच्या नावानं पुरस्कार देण्यात आला। आपल्या परंपरेमध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत, पण ज्या गोष्टींना अर्थ नाही अशा गोष्टी पुन्हा पुन्हा उकरून काढल्या जातात। आपल्या संस्कृतीमधल्या जुन्या गोष्टी उकरणं हा सामाजिक अपराध असल्याचं मत साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांनी यावेळी व्यक्त केलं। यावेळी सकाळचे संपादक मल्हार अरणकल्ले, सचिन इटकर, मनोहर कोलते आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाप्रसंगी रवींद्र माळवतकर आणि भानू काळे यांनी देखील आपला मनोगत व्यक्त केलाय। गणपती मंडळाचे कार्यकर्ते, साहित्य कला या सगळ्या गोष्टी आम्हाला असं वाटतं आमच्यापासून कोसो दूर आहेत, पण त्याचं महत्त्व आम्ही थोडंसं जाणणारे आहोत, थोडा त्या बाबतीत विचार करणारे आहोत। आणि नेमकं मी कानडे सरांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या तालमीला असा असा पुरस्कार आम्ही देतोय, फडकुले साहेबांच्या नावाचा आहे, साहित्य परिषदेमध्ये तो कार्यक्रम आहे। तेव्हापासून आम्हाला अरणकल्ले साहेब गुदमरल्यासारखं होतंय, आम्ही पडलो नाना बेटेचे। सभागृहातील सर्व मान्यवर हो, हे नमूद करायला हवं की ज्या वेळेला श्री सचिन इटकर आणि श्री उद्धव कानडे यांचा मला या कार्यक्रमाविषयी आणि पुरस्काराविषयी फोन आला, तेव्हा माझा कंठ काही आयुष्यामध्ये कधीही आडगळीला समृद्धी म्हटली नाही। अलीकडच्या काळामध्ये ते फार सुरू झालेलं आहे, ते जरा सावध राहिलं पाहिजे आपल्यासारखं विचार करणाऱ्या लोकांनी। त्यांनी आडगळीला आडगळच आहे आणि नुसता कुठल्याही प्रकारच्या गोष्टींच्या मध्ये ते गेले नाहीत। मला इथे सगळ्यांनी जसा उल्लेख केला तसा पुन्हा तालिमीचा उल्लेख करावाच वाटतो आणि तो फडकुलेंच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार त्यांना मिळावा ही चांगली गोष्ट झालेली नाही। काय आहे की समाजामध्ये लोक काम करतात, त्यांना पुरस्कार मिळावा अशा अपेक्षेने करत नाही।
आणि त्यांना पुरस्कार मिळाला नसता तर त्यांचं काम थांबलं असतं असंही नाही. ते काम चालूच आहे, अंतःप्रेरणेने ते काम करतायत आणि केवढं मोठं काम करतायत ते. पुणे मेट्रो न्यूज साठी प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे. यानंतर घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन. नांदुर्णीला जा, इनामदारांच्या वाड्यावर दप्तर पोचवायचे. निळकंठ गुरुजी ही तुमची ओळख. नमस्कार, निळकंठ मास्तर आलेत म्हणून सांगा. चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची, नाती युगायुगांची. वामन हरिपेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. वामन हरिपेठे ज्वेलर्स, शुद्ध विश्वास 1909 पासून. वामन हरिपेठे ज्वेलर्स, साईराम टेलिकुंट, MG रोड, अहमदनगर. साजरा करीत आहोत शताब्दी महोत्सव. या निमित्त आम्ही आणली आहे शताब्दी महोत्सव योजना. गोल्डन मोमेंट्स. 11 महिने, 22 महिने, 18 किंवा 24 महिने सलग पैसे भरा. 1000, 1500 किंवा 2000 रुपये. त्यात वामन हरिपेठे ज्वेलर्स टाकेल आणखी एका हप्त्याची भर. योजना संपताना आपण खरेदी करू शकता शुद्ध सोने किंवा दागिने. नियम व अटी लागू. अधिक माहितीसाठी आमच्या MG रोड वरील शोरूमला भेट द्या. ऑनलाईन खरेदीसाठी लॉग इन करा www.whpjewelers.com. वामन हरिपेठे ज्वेलर्स, आम्ही होऊ आपल्या सोनेरी क्षणांचे सोबती. हे युग आहे जाहिरातीचं, रुपेरी चंदेरी दुनियेचं, निर्भीड पत्रकारितेचं. या क्षेत्रात उत्तम करिअर करण्यासाठी ही संधी आपल्याला खुणावतीये. नगरच्या न्यू आर्ट्स महाविद्यालयाचं कम्युनिकेशन डिपार्टमेंट, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्या आणि हॉलिवूड बॉलिवूड मध्ये स्क्रिप्ट रायटर, टेक्निकल हेड, कॅमेरामन, रेडिओ जॉकी इथेच तयार होतात. कला क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक कलाशास्त्र याची अचूक सांगड घालून तयार केलेला अभ्यासक्रम. त्यामुळे हे आहे नगरचं NSD FTI न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचं डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन. हा अभ्यासक्रम पुणे विद्यापीठाच्या क्षेत्राच्या बाहेर फक्त आमच्या महाविद्यालयात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी हा जर कोर्स पूर्ण केला तर त्यांना चांगल्या पद्धतीने मोठ्या शहरांमध्ये मीडियामध्ये चांगल्या प्रकारचे जॉब मिळू शकतात. माध्यमाचा अभ्यास करणारा असा हा विभाग केवळ माध्यमाचा अभ्यास करून थांबत नाही, तर शॉर्ट फिल्म निर्मिती म्हणजेच माहितीपट आणि लघुपट निर्मिती हा विभाग करत असतो. वर्तमानपत्र किंवा टेलिव्हिजन न्यूज चॅनल्समध्ये लागणारी कौशल्य सुद्धा विकसित करून घेतली जातात. त्या कौशल्यासाठी आपल्याकडे 2 विषय शिकवले जातात. पुणे विद्यापीठ मान्यता प्राप्त पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम, न्यू आर्ट्स महाविद्यालयाचा संज्ञापन अभ्यास विभाग. आपुलकीची सेवा देणारं नाव DSK टोयोटा. ऑल न्यू कॅमरे हायब्रिड, न्यू इटिओस, द आर्ट ऑफ पॉवर फॉर्च्युनर, न्यू अल्टिस डिझेल, जीनियस अँड गॉर्जियस, इटिओस क्रॉस आणि ऑल न्यू इनोव्हा मल्टी प्रीमियम व्हेकल. या नव्या युगाच्या, नव्या दमाच्या, नव्या उमेदीच्या गाड्या घेऊन आल्या आहेत DSK टोयोटा. आपल्या आयुष्याची सफर आरामदायी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. टोयोटाच्या गाड्या म्हणजे लॅविश लाईफस्टाईल आणि DSKची सेवा म्हणजे विश्वसनीय ग्राहक सेवा. कॅमरी हायब्रिड व्हेकल गाडी आहे पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरचं कॉम्बिनेशन. इनोव्हाद्वारे आम्ही सादर करत आहोत इंडियाज नंबर 1 मोस्ट प्रिफर्ड व्हेकल. यात आहे बोल्ड न्यू स्टाईल, सॉर्टी न्यू डिझाईन आणि रिफाइंड न्यू लक्झरी. DSK टोयोटात उपलब्ध असलेली फॉर्च्युनर गाडी म्हणजे आपल्या दिमागदार बरकतीचं
उज्ज्वल भविष्याचं प्रतीक. अहेड इन परफॉर्मन्स, अहेड इन स्टाईल, अहेड इन कम्फर्ट. स्पॉट बुकिंग, स्पॉट फायनान्स, एक्स्ट्रा ॲक्सेसरीज, विनम्र तत्पर सेवा. एकदा अवश्य या. DSKच्या सेवेचा अनुभव घ्या. बीड जिल्ह्यातील बँका सध्या शेतकऱ्यांनी फुलून गेल्या आहेत. त्याचे कारण खरीप 2015चा पीक विमा भरण्याचे काम सध्या जिल्हा बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सुरू आहे. बँकातील ही गर्दी पाहता शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणीही शेतकऱ्यांतून होत आहे. बीड जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटलेत, मात्र पाऊस मात्र पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली खरी, मात्र त्यासाठी पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतातूर आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक विमा हा एकमेव आधार बनलाय. यासाठी 31 जुलै ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकांमध्ये गर्दी केली आहे. शासनानं विमा भरण्याची तारीख वाढवण्याची मागणी शेतकरी करतात. मुदतवाढ मिळाल्यास शेतकरी या विम्यापासून वंचित राहणार नाहीत, असं त्यांचं मत आहे. आमच्या जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी 31 तारीख जी मुदत दिलेली आहे, ती मुदत आमच्या शेतकऱ्यांना वाढवून द्यावी अशी आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या तर्फे आमचं म्हणणं आहे. कारण ह्या जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 वर्षापासून दुष्काळ आहे व जे आज पीक विमा भरण्यासाठी जे बँकाने सुरुवात केलेली आहे ते 27 तारखेपासून सुरुवात केलेली आहे आणि 27 तारखेपासून 4 दिवसात येत्या 4 दिवसात शेतकऱ्यांचा पीक विमा भरणं होणार नाही. त्यामुळं एक तर दुष्काळामुळं शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळं प्रशासनानं शेतकऱ्यांना 31 तारखेच्या पुढेही मुदत वाढवून द्यावी असे आमचं सगळ्या शेतकऱ्यांच्या तर्फे म्हणणं आहे. मी 3 हेक्टरचा विमा भरला आणि गर्दी आहे आणि शासनाने वाढवून द्यावा तारीख. यासाठी काही वंचित राहतील लोक भरण्यासाठी, ते राहू नयेत म्हणून सिनी तारीख वाढवून द्यावा आणि शासनाने थोडी बँकेत येऊन प्रशासनाने काळजी घ्यावा शेतकऱ्याची. माझ्याकडे 4.5 एकर जमीन आहे. पीक विमा गेल्या वर्षी भरला होता, यंदा बी भरण्याची ही माझी. कुणी तर खूप गर्दी असल्यामुळे काय भरू शकत नाही. सध्या काहीतरी दिवस वाढून द्यावात ही सरकारला माझी विनंती. दावा. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, बीड. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पाथर्डीमधल्या श्री विवेकानंद विद्यालयातील 10 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. यानिमित्त शाळेच्या वतीनं या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं दरवर्षी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. या स्पर्धा परीक्षेत श्री विवेकानंद विद्या मंदिर मधल्या 10 विद्यार्थ्यांची जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये निवड झाली आहे. गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 1500 रुपये शिष्यवृत्ती 3 वर्षांसाठी दिली जाते. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची सखोल तयारीही होते. भविष्यात यासारख्या परीक्षांच्या अभ्यासक्रमातून ग्रामीण भागातले विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या परीक्षेत यशस्वी होऊन ग्रामीण भागाचं नाव उज्ज्वल करतात. यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यालयातील आर्या ढुमणे, सूरज जायभाय, ऋषिकेश ढाकणे, प्रतीक्षा दहीफळे, अनघा शेटे, अभिषेक घुले, साक्षी बुरकुले, सिमरन पठाण, ऋषिकेश दराडे आणि अरुंधती शेटे या 10 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं संस्थेचे अध्यक्ष अभय आभाड यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पेढे भरवून त्यांचं कौतुक केलं. यावेळी पाथर्डी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र बाणी, शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ कराड, शिवाजी कराड, केंद्रप्रमुख श्रीधर हंडाळ तसंच मुख्याध्यापिका जयश्री वारभोग, पर्यवेक्षक अशफाक सय्यद या सर्वांनीही विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. या सर्व विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वर गायके, सतीश डोळे, इंद्रजित बोरले, अर्चना दराडे, दुर्गा भगत यांचं मार्गदर्शन लाभलंय. यावेळी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
परीक्षा परिषदेच्या वतीने दरवर्षी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाते। त्याचप्रमाणे दरवर्षी आमच्या विद्यालयामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या परीक्षेची संधी निर्माण करून दिली जाते। साधारणपणे विद्यालयामध्ये जुलैपासूनच जादा मार्गदर्शन शिका सुरू करण्यात येतात व त्यातूनच साधारणपणे डिसेंबर एंडपर्यंत सर्व अभ्यासक्रम पूर्ण करून जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवण्यावर कसा भर दिला जाईल आणि त्यातून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे सराव कसा होईल या दृष्टीने प्रयत्न केले जातात। विद्यार्थ्याला जास्तीत जास्त मार्गदर्शन केलं जातं। त्यासाठी रविवारचा दिवस असेल किंवा शाळा सुरू होण्यापूर्वी एक तासिका अगदी दररोज जुलैपासून तर फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी घेतल्या जातात आणि विद्यालयाचा या वर्षीचा निकाल 100% लागला असून 10 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आलेले आहेत। प्रतिनिधी अमोल कांक्रिया, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी। शुभम ग्लोबल फूड्स मार्फत सावेडी इथं टीव्ही टॉवर समोर सुसज्ज मांसाहारी पदार्थाचं दालन सुरू करण्यात येत आहे। याविषयी माहिती याच दालनाचे संचालक अशोक काळे आणि राजू पाडोळे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली। अहमदनगर जिल्हा शेळीपालन संघातर्फे करीमिया या ट्रेडमार्क खाली तयार होणारी विविध मांसाहारी पदार्थ मार्केटमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत। आपल्या नगर शहरामध्ये ही संकल्पना सर्वप्रथम शुभम ग्लोबल फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे राजीव पाडोळे हे राबवतात। यामध्ये मटण समोसा, मटण पराठा, मटण मासला, पालक मटण ही सर्व उत्पादनं शास्त्रीयदृष्ट्या उत्पादित करण्यात आली आहेत। त्याचप्रमाणे याला ISO, HACCP, FSSAI यांनी लावलेल्या देशपातळीवरील निकष संघानं पूर्ण केलेत। त्यामुळे या उत्पादनात उत्कृष्ट प्रकारचे प्रोटीन्स असून ते शरीराला अत्यंत पोषक आहेत। B12 हे जीवनसत्व जे मेंदूचा थकवा, मज्जासंस्थांचं कार्य प्रवृत्त करतं, त्याचप्रमाणे नियासिन हे जीवनसत्व चयापचय प्रक्रियेचं कार्य सुरळीत होण्यास मदत करतं। यामध्ये असलेलं झिंक शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतं। अशा बऱ्याच प्रकारचे प्रोटीन या उत्पादनातून आपल्याला मिळणार असल्याचं अशोक काळे आणि राजीव पाटोळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय। आज 21 तारखेला आपल्या अहमदनगरमध्ये करीमिया नावाचं एक आउटलेट आम्ही उघडतोय। जिल्हा शेळीपालन संघाचा एक 5 वर्षापासूनचा एक मानस होता की शेतीमध्ये जो माल आपण उत्पादित करतो तो असाच आपण विकतो, त्याच्याऐवजी आपला स्वतःचं पॅकिंग करायचं, त्याच्यावर आपली किंमत छापायची आणि ती विकायची। तर ती जी इच्छा होती आमची ती या करीमियाच्या माध्यमातून प्रत्यक्षात येत आहे। आम्ही उत्कृष्ट प्रकारचं मांस तयार करतोय। सध्या ते आम्ही इंडियन आर्मीला सप्लाय करतो। तर ते सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य जे आपल्या नगरमधले आहेत त्यांना ते उपलब्ध व्हावं, त्याचे वेगवेगळे प्रकार आम्ही करतो। किमा मटण, मटण पराठा, मटण समोसा, मटण स्क्रीम रोल आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला जास्त त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत, तुम्हाला शरीराला ते पोषक आहेत। कुठल्याही विशेषतः शेळी मेंढीचे जे मांस आहे तुम्हाला शरीराला पोषकच आहे, त्याच्याबद्दल बरेच गैरसमज आहेत, ते हळूहळू दूर होते। तर माझी अशी अपेक्षा आहे की हे जे प्रथम आम्ही उघडत असलेला करीमियाचा आउटलेट हे इथं यशस्वी होईल आणि ही यशस्वी झाले की आम्ही इतर ठिकाणी पण हे उघडणार आहोत। मोठ्या शहरामध्ये विशेषतः जे चेन्नई, प्रत्येक राज्याची जी राजधानी आहे, दिल्ली आहे, चेन्नई आहे, कलकत्ता आहे, मुंबई आहे, या सगळ्या ठिकाणी आम्हाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि तिथं आम्ही लवकरच उघडणार आहोत। एवढंच नव्हे तर परदेशात पण जायची आमची इच्छा आहे। बोकडाचं मटण हे शरीराला उपयुक्त असणाऱ्या घटकांनी युक्त आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते चविष्ट आहे। परदेशातून येणाऱ्या मॅकडॉनल्ड्स, KFC, डॉमिनोज या तोडीचं करीमियांची आउटलेट्स देशातच नाही तर परदेशातही उघडण्याचा मानस संचालकांनी बोलून दाखवलाय। याची सुरुवात शुभम ग्लोबल फूड्स मार्फत सावेडीमधल्या टीव्ही टॉवर समोर सुसज्ज अशा दालनापासून सुरुवात करण्यात येते। ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर। पांबोरी घाटामध्ये काल दुपारी एक बेवारस मृतदेह आढळून आला। पोलिसांनी तपास केला असता हा खून 2 ते 3 दिवसापूर्वीच झाल्याचं आणि खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे।
वांबोरी घाटामध्ये बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. या इसमाचा खून करून नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला जाळून टाकण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे. वांबोरी घाटामध्ये एका इसमाचा मृतदेह असल्याची खबर काही जणांनी MIDC पोलिसांना कळवली होती. त्यानुसार MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पवार यांनी बुधवारी दुपारी 3च्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एका इसमाचा मृतदेह तेथे आढळून आला. मृतदेहाची अवस्था ही न ओळखण्यासारखी असल्याने सदर इसमाचा मृत्यू हा 4 ते 5 दिवसापूर्वीच झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे. सायंकाळपर्यंत या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. मात्र सदर अनोळखी इसमाचा खूनच झाला असून पुरावा नष्ट करण्यासाठी मयताला जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी शासन जिल्हा नियोजन दक्षता पथके स्थापन करणार आहे. यामध्ये काही लोकप्रतिनिधींचाही समावेश करण्यात येणार आहे. अनधिकृत वाळूचा उपसा करून सरकारचा कोट्यवधी महसूल बुडवणाऱ्यांना चाप बसावा यासाठी जिल्हानिहाय दक्षता पथके स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नगर जिल्ह्यातील संगमनेर, नेवासे, पारनेर, श्रीगोंदा, अकोले, कर्जत, जामखेड, श्रीरामपूर, राहुरी या तालुक्यांमधील मुळा, प्रवरा, गोदावरी, भीमा आणि सीना या नदीपात्रांमध्येही प्रशासनाचे अधिकृत एकूण 169 वाळूसाठे आहेत. या अधिकृत वाळूसाठ्यातून प्रशासनाला कोट्यवधींचा महसूल मिळतो. 179 वाळूसाठ्यांपैकी केवळ 25 वाळूसाठ्यांचेच ऑनलाईन लिलाव झाले आहेत. अजूनही 153 साठ्यांचे लिलाव हे झालेले नाहीत. सर्व वाळूसाठ्यांचे लिलाव न झाल्याने जिल्ह्यात चोरट्या मार्गाने वाळू उपसा सुरूच आहे. या अवैध वाळू उपशाला चाप बसावा यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना सुरू आहेत. तथापि अवैध उपसा रोखण्यात प्रशासनाला यश आलेलं नाही. तेव्हा आता राज्य सरकारने अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी जिल्ह्यात दक्षता समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा आणि तालुका स्तरावर ही दक्षता समिती असणार आहे. या समितीत महसूल, पोलीस, प्रादेशिक परिवहन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचाही समावेश असेल. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. सुप्रसिद्ध फोटोग्राफर हर्षद कांबळे यांनी नगरमध्ये ॲडव्हान्स फोटोग्राफी वर्कशॉप आयोजित केला आहे. आर्टिस्टिक कमर्शियल फोटोग्राफी बरोबरच प्रकाशाचे शास्त्र हे या कार्यशाळेत ते शिकवणार आहेत. 1 ऑगस्ट पासून ही कार्यशाळा सुरू होणार असून याचा कालावधी हा 40 दिवसाचा आहे. अनेक नामांकित कंपन्यांचं कॅलेंडर, फिल्मी मासिके, साप्ताहिके यासाठी फोटोग्राफी करणारे सुप्रसिद्ध छायाचित्रकार हर्षद कांबळे यांनी नगरमध्ये आधुनिक फोटोग्राफी कार्यशाळा आयोजित केली आहे. नगरमधील उद्योन्मुख छायाचित्रकार, हौशी तसेच व्यावसायिक फोटोग्राफर, प्रेस फोटोग्राफर यांच्यासाठीही अतिशय उपयुक्त माहिती देणारी ही कार्यशाळा आहे. मुंबई, पुण्यात नेहमीच अशी फोटोग्राफीविषयी मार्गदर्शन शिबिरे घेणारे आणि व्याख्याने देणारे हर्षद कांबळे हे 40 दिवसाच्या या कार्यशाळेत नगरमधील फोटोग्राफीमधील कला विकसित करण्यासाठी या उपक्रमातून प्रयत्न करणार आहेत. दिनांक 1 ऑगस्ट पासून ते 10 सप्टेंबर पर्यंत ही कार्यशाळा अशी 40 दिवस चालणार आहे. या कार्यशाळेचा कालावधी दररोज 4 तासांचा असेल. सकाळी 10 ते 2 आणि दुपारी 4 ते 7 या वेळेत ते मार्गदर्शन करणार आहेत. नमस्कार, मी हर्षद कांबळे. प्रथमच मी नगरमध्ये फोटोग्राफी वर्कशॉप अरेंज करतो आहे, ज्याच्यामध्ये सर्वात प्रथम गोष्टी म्हणजे फोटोग्राफीचा इतिहास, त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ आर्ट, एलिमेंट ऑफ आर्ट, प्रिन्सिपल ऑफ डिझाईन, कॅमेरा हँडलिंग आणि सायन्स ऑफ लाईट, ह्या अशा संपूर्ण जे काही एका प्रोफेशनल फोटोग्राफरला माहीत असण्याच्या ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत ह्या त्याच्यामध्ये शिकवल्या जाणार आहे. हा वर्कशॉप संपूर्णपणे 40 दिवसाचा आहे, ज्याच्या बॅचेस 2 ह्याच्यामध्ये डिवाईड केलेल्या आहेत. प्रथम बॅच असणार आहे ती सकाळी 10 ते दुपारी 2 आणि दुसरी जी बॅच असणार आहे ती आहे संध्याकाळी दुसरी जी बॅच आहे ती असणार आहे दुपारी 3 ते संध्याकाळी 7. ह्याच्यामध्ये सर्वात पहिले 1 तास
फोटोग्राफीशी रिलेटेड लेक्चर्स असणार आहेत. त्याच्यानंतरचे 3 तास कंटिन्युअस प्रॅक्टिकल्स असणार आहे. प्रॅक्टिकल्समध्ये कॅमेरा हँडलिंग, लाईट वगैरे जे काही गरजेच्या गोष्टी आहेत ते सगळे शिकवले जाणार आहेत. आणि नंतर जे काही विद्यार्थी फोटोग्राफ्स काढणार आहेत त्या फोटोग्राफ्सचा रिव्ह्यू घेणार आहे की जेणे की तो विद्यार्थी परत ती चूक करता कामा नये. अशा हिशोबाने ह्या वर्कशॉपचा पूर्ण शेड्यूल आहे. आणि शेवटच्या दिवशी जे कोणी विद्यार्थी ह्या वर्कशॉपमध्ये सहभाग करत आहेत त्यांच्या फोटोग्राफ्सचं एक्झिबिशन करणार आहे, ज्याच्यामध्ये आपोआपच ज्यांनी कोणी फोटोग्राफीसाठी वर्कशॉपसाठी ॲडमिशन्स घेतलेले आहेत त्यांच्या कामामध्ये नक्कीच फरक जाणून येईल. ज्यांना कोणाला ह्या वर्कशॉपसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे ते समर्थ लॅब बागडपट्टीमध्ये तुम्ही भेट देऊ शकता. ऑर एल्स दिल्ली गेटला भक्ती फोटो स्टुडिओमध्ये तुम्ही संपर्क साधू शकता. फोटोग्राफी वर्कशॉप 1 ऑगस्ट ते 40 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. यामध्ये हर्षद काळे छायाचित्रण कलेचा इतिहास, त्यांचे घटक, कॅमेरा हाताळणी तसेच संकल्पाचे नियम, प्रकाशाचे नियम आणि प्रकाश योजना तसेच इंडोर आउटडोर फोटोग्राफी आणि प्रकाश योजना याची माहिती ते देणार आहेत. बागडपट्टी येथील जीवेश्वर भवन इथे ही कार्यशाळा पार पडणार आहे. हर्षद कांबळे यांनी आपल्या फोटोग्राफी करिअरची सुरुवात नगरमधून केली. फोटोग्राफीचे शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांनी पुण्यातून घेतल्यानंतर त्यांनी मुंबईत करिअर आजमावलं. मुंबईत राहून त्यांनी अनेक नामांकित कंपन्या, सिरियल आणि चित्रपटासाठी व्यावसायिक आणि कलात्मक फोटोग्राफीही केली आहे. 2011 मध्ये ब्लॅकबेरी आणि व्होक्सवॅगनसाठी कॅलेंडर फोटोग्राफी त्यांनी केली आहे. तसंच इंडिया टुडेमध्ये त्यांचे अनेक फोटोग्राफी प्रसिद्ध आहेत. मर्सेडीज बेन्झ कंपनीसाठी त्यांनी पोर्ट्रेट फोटोग्राफी करून मोठा नावलौकिकही मिळवला आहे. आता त्यांच्या निवडक आकर्षक छायाचित्राचं रंग आहे रुहिनियत हे प्रदर्शन मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरीत दिनांक 1 जानेवारी ते 7 जानेवारी 2016 या कालावधीत होणार आहे. तरी याचा संबंधित छायाचित्रकारांनी लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी आयोजक नरेश कांबळे, मदन कांबळे यांनी केलं आहे. अधिक माहितीसाठी 9657611009 तसंच 9822358268 9325054555 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. गेल्या अनेक दिवसापासून पाऊस गायब झाल्याने नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पडण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाने जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडावा अशी मागणी शिवसेनेचे नगर दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी जून-जुलै महिना उलटूनही नगर, पारनेर, कर्जत, जामखेड, पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे या भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसंच पावसाअभावी विहिरी, कूपनलिका आणि पाझर तलावातील साठा कमी झाला आहे. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ही कोलमडून पडली आहे. शासन औरंगाबाद येथे कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार आहे. तोच प्रयोग नगर जिल्ह्यात करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी गाडे यांनी दिला आहे. महाराष्ट्रातल्या बहुतेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यातल्या त्यात मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागामध्ये शासनाने निर्णय घेतला की विमानाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याचा त्या ठिकाणी, आणि त्याचं केंद्र हे औरंगाबाद शहर आहे. आणि त्या औरंगाबादपासून 250 ते 300 किलोमीटर परिघामध्ये रडार यंत्रणेच्या माध्यमातून ढगाची तपासणी करून त्यावर औषध फवारणी करून पाऊस पाडण्याची प्रक्रिया कृत्रिम रीतीने त्या ठिकाणी करणार आहे. आणि म्हणून मराठवाड्यासाठी ही यंत्रणा सज्ज झालेली आहे. महाराष्ट्र राज्याचे आस्थापन जी व्यवस्था करणारे कार्यालय आहे तिने ही जबाबदारी त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून आम्ही
सरकारला विनंती करणार आहोत की नगर जिल्हा हा औरंगाबाद शहरापासून 150 किलोमीटरच्या परिसरात आहे आणि म्हणून त्या रडारच्या त्या विमानाच्या माध्यमातून नगर जिल्ह्यात सुद्धा पाऊस पाडला पाहिजे, कृत्रिम पाऊस पाडला पाहिजे. निवेदन करताना शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी सोमनाथ शेळके, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. शहीद जवान सुरेश पाराजी नरवडे स्मारक समिती आणि शिवसंघर्ष प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. हे शिबिर जिल्ह्यातील खादगाव टाकळी इथे आयोजित केलं होतं. शहीद जवान सुरेश पाराजी नरवडे स्मारक समिती आणि शिवसंघर्ष प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 30 जुलै रोजी शहीद जवान सुरेश नरवडे यांच्या 13व्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिराला बऱ्याच मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना नारायण पिसे, दत्तात्रय घोलप, सुनील नरवडे यांनी जवान सुरेश नरवडे यांचा जीवनपट उलगडला. यावेळी त्यांनी त्यांच्या बऱ्याचशा आठवणींना उजाळाही दिला. त्यांनी कशा प्रकारे आपल्या गावाचं नाव देशाच्या नकाशावर लिहिलं आहे याबद्दल त्यांनी माहिती सांगितली. त्यांचं जीवन हे तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारं होतं असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. तसेच उपसरपंच यांनीही आपल्या भावुक शब्दात त्यांना श्रद्धांजली वाहिली. शहीद जवान सुरेश पाराजी नरवडे या टाकळी खादगाव, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर येथील हा वीर जवान 30 जुलै 2002 रोजी भारत देशासाठी शहीद झाला आणि या भूमिपुत्रानं गावचं नाव जगाच्या नकाशावरती कोरलं. या जवानाचा या टाकळी खादगाव ग्रामस्थांना सार्थ अभिमान आहे. या जवानांच्या 13व्या पुण्यस्मरणानिमित्त टाकळी खादगाव ग्रामस्थ, शिवसंघर्ष प्रतिष्ठान टाकळी खादगाव तसेच शहीद जवान सुरेश पाराजी नरवडे स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमानं हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम टाकळी खादगाव या गावामध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेला आहे. तरुणांना देश सेवेची आवड निर्माण व्हावी आणि त्यामधून देशाला रक्त या संबंधी जो संवेदनशील विषय आहे, प्रत्येक रुग्णाला त्याची रुग्णालयामध्ये असताना शेवटच्या घटका मोजत असताना त्याला एक एक थेंबाची गरज भासते. त्यावेळी त्याला रक्तदानाची खऱ्या अर्थानं गरज पडते आणि म्हणून नवीन युवकांमध्ये, तरुणांमध्ये रक्तदानाविषयी एक समाज जागृती व्हावी या दृष्टीने हा प्रथमदर्शी पहिला प्रयोग या ठिकाणी गावात आम्ही आयोजित केलेला आहे. या आयोजन करण्यामध्ये गावातील सर्व ग्रामस्थ, सर्वांचा अगदी सिंहाचा वाटा आहे. सर्व आबालवृद्ध तरुण वर्गांनी या कार्यक्रमाला विशेष प्रतिसाद दिला. पुनश्च या सर्व तरुण वर्गाचं शिवसंघर्ष प्रतिष्ठान आणि शहीद जवान सुरेश पाराजी स्मारक नरवडे स्मारक समिती टाकळी खादगाव या दोन्ही प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व युवक मित्रांचं मी पुण्याच्या या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. सुरेश पाराजी नरवडे यांच्या 13व्या स्मृतिदिनानिमित्त टाकळी खादगाव येथे शिव संघर्ष प्रतिष्ठान आणि स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यापाठीमागचा मुख्य उद्देश असा आहे, या देशाची वाढती लोकसंख्या आणि वाढतं प्रदूषण याच्यामुळे जे अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे, रोगराईंचं प्रमाण वाढलेलं आहे आणि जो सर्वसामान्यामध्ये रक्ताचा पुरवठा कमी जाणवतो, साथीच्या रोगामध्ये विशेषतः रक्त तुटवडा वाढतो आणि मिळत नाही, हे लक्षात आल्यामुळे या शिवसंघर्ष प्रतिष्ठान आणि स्मारक समितीच्या वतीने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. तेव्हा मी या सर्वांना, या समितीला आणि शिवसंग्राम प्रतिष्ठानला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जे जवान शहीद झाले सुरेश पाराजी नरवडे यांच्या मातापित्याला आणि त्यांच्या बंधूंना आणि संपूर्ण कुटुंबांना धन्यवाद देतो की त्यांनी जो त्याग केलेला आहे त्या त्यागाचं काहीतरी आपणाला आणि या संपूर्ण समाजाला काहीतरी आठवण निर्माण व्हावी, आठवण राहावी, हाही या पाठीमागचा उद्देश आहे. त्याही कुटुंबांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सदैव त्यांना अशी प्रेरणाशक्ती मिळो असं या ठिकाणी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून आम्ही शहीद जवान सुरेश पाराजी यांची पुण्यतिथी आम्ही साजरी करतो.
जवाहर सुरेश समिती स्मारक समिती कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि शिवसंघर्ष तरुण मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि जे ते तरुण वर्ग एकत्र आणून जो काही उपक्रम हाती घेतला आणि त्याच्यातून गावाला आणि देशाला याचे ज्याचा जो रक्तदान शिबिरात जो बोध आहे हा लोकांच्या निराशा आणून देऊन त्याचं नावलौकिक घडवलं, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. या रक्तदान शिबिराला ग्रामस्थ, सरपंच आणि उपसरपंच तसेच सर्व चेअरमन यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी सोमनाथ शेळके, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. इंडियन सुपर लीग टीम मध्ये असलेल्या FC पुणे सिटीने 2015 साठी माजी ज्युअर्स खेळाडू एड्रियन मुट्टू याच्याशी मार्की प्लेअर म्हणून करार केलाय. याची घोषणा पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल यांनी केली आहे. इंडियन सुपर लीग टीम मध्ये असलेल्या FC पुणे सिटीने 2015 साठी माजी ज्युएट्स खेळाडू एड्रियन मुट्टू याच्याशी मार्की प्लेअर म्हणून करार केलाय. याची घोषणा पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल यांनी केली आहे. 36 वर्षीय मुट्टू याने आपल्या कारकिर्दीत 160हून अधिक गोल केले आहेत. त्याने 4 वेळा रोमनियन फुटबॉल ऑफ द इयरचा मानही मिळवला होता. 2009 ते 2010 दरम्यान कोप्पा इटालियाकडून मुट्टूने सर्वात जास्त गोल केले होते. रोमनियन क्लब पेट्रोलुल फ्लोइस्टीकडून त्याने शेवटची मॅच खेळली. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या इंडियन सुपर लीग स्पर्धेत पुणे संघाचा तो एक भाग असणार आहे. आयव्हरी कोस्टचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू डिडियर झोकारा यालाही FC पुणे सिटीने करारबद्ध केलंय. 2006 ते 2010 मध्ये जागतिक करंडक स्पर्धेमध्ये अंतिम फेरी लेस एलिफंट्सकडून झोकाराने मोलाची कामगिरी केली आहे. तो आयव्हरी कोस्टमध्येही उत्कृष्ट डिफेंडर आहे. प्रतिनिधी रोहन गवळी, पुणे मेट्रो न्यूजसाठी. कंत्राटी कामगारांनी त्यांच्या मागण्यांसाठी पुण्यामध्ये कामबंद आंदोलन पुकारलंय. मनपाच्या कंत्राटी कामगारांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुण्यामध्ये पुकारलंय. महापालिकेकडे ठेकेदारांच्या माध्यमातून काम करण्यासाठी कंत्राटी कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केलंय. महापालिकेत सुमारे 4000 कंत्राटी कामगार आहेत. प्रामुख्याने सफाई कामगार, कचरा वाहन चालक, सुरक्षा रक्षक तसेच उद्यान रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्याही मोठी आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून ठेकेदारांकडून या कामगारांना वेळेत वेतन दिलं जात नाही. माफक दरात आरोग्य सुविधाही मिळत नाही. याबाबत सातत्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात आलं. मागील महिन्यात वेतन न मिळाल्याने एका कंत्राटीचा मृत्यू झाला होता. कामगारांच्या या मागण्यांसाठी महाराष्ट्र कामगार मंचचे दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आलं. कामगार कायद्यानुसार वेतन आणि सर्व फायदे देण्यात यावेत, जादा कामाचे दुप्पट वेतन मिळावे, तसंच आरोग्याच्या सुविधाही मिळाव्यात अशी मागणी या कामगारांनी केली आहे. दिलीप मोहिते यांनी तर नव्याने ठेकेदारांची नेमणूक करावी, जुन्या ठेकेदारांना पालिकेतील अधिकारी पाठीशी घालत असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला. कंत्राटी कामगार अधिनियम 1970च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने जे काही कायदे केलेले आहेत कंत्राटी कामगारांच्या बाबतीत, तर केंद्र शासनाने जे काही कायदे झालेले आहेत त्या संदर्भामध्ये त्याची अंमलबजावणी करावी आणि कायद्याची अंमलबजावणी करावी म्हणून आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. आणि म्हणजे विचित्र गोष्ट आहे, सरकार कायदे करते आणि त्याची अंमलबजावणी करण्याकरता आयुक्ताची नेमणूक करतात, IAS अधिकाऱ्याची नेमणूक करतात आणि इथं आल्यानंतर आम्हाला आंदोलन करावं लागतं की याची अंमलबजावणी करा. मग हे अधिकारी येऊन इथं काय करतात तेच काही कळत नाही आहे. जर हे अधिकारी या ठेकेदारांची पाठपुरावा करत असतील किंवा त्यांची लागेबांधे ठेवत असतील तर या अधिकाऱ्यांची खुर्च्या सोडाव्यात आणि सरळ ठेकेदारी पद्धत त्यांनी स्वतः चालू करावी. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत, समान काम समान वेतन असेल, साप्ताहिक रजा असेल, ओव्हरटाईम असेल, PF PSI या सर्व कायदेशीर बंधनकारक गोष्टी आहेत आणि इतक्या वर्षी ठेकेदार काम करतात. मग या अधिकारी त्या झोपलेले आहेत या ठिकाणी. जोपर्यंत कंत्राटी कामगारांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. प्रतिनिधी रोहन गवळी, पुणे मेट्रो न्यूजसाठी. ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांच्या स्मृतिदिनानिमित्त गोल्डन मेमरीज तर्फे स्वरयात्रा
बाबूजी या सांगीतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम निवाराच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गायक प्रमोद रानडे, मिनल पोक्षे, हेमंत वाळुंजकर, चैत्राली अभ्यंकर यांनी बाबूजींची गाणी सादर केली. पाहूया या गाण्याची एक खास झलक. खरोखरी गदिमा आणि बाबूजी आपल्याला माहिती आहे की एकमेकांचे अतिशय जिवलग मित्र. भरपूर काम त्यांनी बरोबर केलं, पण ते भरपूर काम जेवढं करत, परस्परांच्यावर प्रेम जेवढं करत, तेवढेच ते भांडतही भरपूर असतात. ही त्यांची खरी गोष्ट. अगदी त्यांच्या सुरुवातीच्या काळातला एक किस्सा मला तुम्हाला सांगायचा आहे की बाबूजींनी रत्नघर नावाचं एक पिक्चर लॉन्च केलं होतं. रत्नघर, सूर्यकांतनी त्याच्यात काम केलं होतं वगैरे. आणि त्या रत्नघरसाठी गदिमांनी एक विरह गीत लिहिलं होतं आणि अतिशय उत्तम लिहिलेलं होतं. पण त्या काळातली मराठी निर्मात्यांची एकंदरीत अवस्था इतकी दयनीय होती की ते पिक्चर सुरू होता होता मध्येच कुठेतरी थांबलं. बाबूजी काही त्यावेळेला प्रोड्युसर होऊ शकले नाही. यानंतर घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन. तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा आदेश आहे मला प्रमुखांचा. तोपर्यंत बरोबर राहा, मला माझं कर्तव्य पार पाडू द्या. तुमच्या मनात माझ्याबद्दलची जी भावना आहे तिचा मी आदर करते. 899 रुपयामध्ये 10 तोळे सोनं जिंकण्याची सुवर्ण संधी. फक्त फर्स्ट इम्प्रेशन मध्ये. फर्स्ट इम्प्रेशन, संपूर्ण कुटुंबाचं वस्त्र खरेदीचं परिपूर्ण दालन. एक ब्रँडेड शर्ट किंवा पॅन्ट खरेदी करा आणि 2 ब्रँडेड शर्ट किंवा ब्रँडेड पॅन्ट मोफत मिळवा. आणि त्यासोबत मिळवा 10 तोळे सोनं. 2 ब्रँडेड शर्ट किंवा पॅन्ट खरेदी करा आणि 5 ब्रँडेड शर्ट किंवा पॅन्ट मोफत मिळवा. शिवाय 10 तोळे सोनं जिंका. लग्न सराईसाठी खास ऑफर. एक इंडो वेस्टर्न किंवा शेरवानी खरेदी करा आणि एक सूट मिळवा अगदी मोफत. शिवाय 10 तोळे सोनं. एक सूट खरेदी करा आणि एक कुर्ता पायजामा मिळवा अगदी मोफत. शिवाय 10 तोळे सोनं. खास नववधूसाठी एक लाछा खरेदी करा आणि एक ब्रँडेड साडी मिळवा अगदी मोफत. आणि शिवाय 10 तोळे सोनं बक्षीस म्हणून जिंका. फर्स्ट इम्प्रेशन, संपूर्ण कुटुंबाचं वस्त्र खरेदीचं परिपूर्ण दालन. फर्स्ट इम्प्रेशन मध्ये खरेदी करा आणि 10 तोळे सोनं जिंका. किंवा 2 व्यक्तींसाठी युरोप टूरचं बक्षीस मिळवा. दुसरे बक्षीस बँकॉक, थायलंड, पटाया टूर. 2 व्यक्तींसाठी
जम्मू काश्मीर टूर किंवा 10 ग्रॅम सोनं. फर्स्ट इम्प्रेशन मेन्स वेअर, लेडीज वेअर, किड्स वेअर, शेरवानी, इंडो वेस्टर्न, सूट, डिझायनर कुर्ता, शर्ट, ट्राउझर, टी शर्ट, जीन्स, सुटिंग, शर्टिंग, लेडीज ड्रेस मटेरियल, साडी, किड्स वेअर, तसेच सुगंधी अत्तर आणि ॲक्सेसरीज. फर्स्ट इम्प्रेशन, तांबोळी टॉवर्स, नालबंद खुंट, करसेटची रोड, अहमदनगर. 899 रुपयामध्ये 10 तोळे सोनं जिंकण्याची सुवर्ण संधी फक्त फर्स्ट इम्प्रेशन मध्ये. देखिए, दिल थाम के देखिए, आप देख रहे हैं दुनिया का 8वां अजूबा. समृद्धि अनब्रेकेबल प्लास्टिक. हर पल आपके साथ रहने का ये वादा रहा जिंदगी का. न टूटेगा न फूटेगा, न टूटेगा न फूटेगा, ये वादा है समृद्धि का. हर पल आपके साथ रहने का ये वादा रहा समृद्धि का. समृद्धी, समृद्धी फॅमिली शॉपिंग. समृद्धीची आपल्या शहरात यशस्वी घोडदौड. इंडियाज नंबर 1 ब्रँड इन अनब्रेकेबल प्लास्टिक प्रोडक्ट. प्लास्टिक गमेल्यांची अप्रतिम रेंज. दुधाचे कॅन, टब, क्रेट, टेबल, खुर्च्या, स्टूल, रॅक आणि स्टँड उपलब्ध. बकेट, घागर, जग, सुपली, डस्टबिन, मग, घमेला, ड्रम, स्टूल, कॅन, क्रेट आणि यासोबत 200 पेक्षा जास्त उत्पादनं. स्टेनलेस स्टीलच्या भांड्याची ही रेंज. एकदा अवश्य भेट द्या आमच्या समृद्धी शॉपीला. समृद्धी फॅमिली शॉपी, टेलिफोन MG रोड, अहमदनगर. सोबत रिच अँड ब्युटिफुल संस्कृतीचे प्रोडक्ट. समृद्धी फॅमिली शॉपी, हर पल आपके साथ. जीवन न्यूजचा एक खास सदर फोटो प्रो. यामध्ये आपण आपले फोटो makarangodke@gmail.com वर पाठवू शकता. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी सोसायटीच्या प्रमुख कार्यवाहक श्रीमती छायाताई फिरोदिया, सदस्य कलीम मर्चंट, प्राचार्य नंदकिशोर भावसार, सौ पारखे आदी उपस्थित होते. पुणे येथे झालेल्या माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या खुल्या रोलर स्केटिंग स्पर्धेमधील विजयी खेळाडूंसमेत प्रशिक्षक प्रशांत पाटोळे व सागर भिंगारदिवे, अकॅडमीचे पदाधिकारी सागर कडवाल, अनुप गुंदेचा आदी उपस्थित होते. राज्यातील मूकबधिर व कर्णबधिरांच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करताना राज्यस्तरीय कर्णबधिर असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य व प्रतिनिधी उपस्थित होते. रोटरी क्लब अहमदनगर सेंट्रलच्या नूतन कार्यकारिणी पदग्रहण समारंभ जिल्हाधिकारी अनिल कवडे व नियोजित प्रांतपाल प्रमोद पारेख, उपप्रांतपाल निर्मल गांधी, उमेश रेखे, नूतन सचिव धीरज मुनोत, मावळते अध्यक्ष अमृत कटारिया व पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी सुरेश मैर.
नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। गोल्डन मेमरीज तर्फे स्वर यात्रा संगीताच्या कार्यक्रमाचं पुण्यामध्ये बहारदार आयोजन। सुप्रसिद्ध छायाचित्रकार हर्षद कांबळे यांच्या आधुनिक छायाचित्रण कार्यशाळेचं नगरमध्ये आयोजन। आणि शेवगावमध्ये देशी दारू जप्त, पोलिसांनी टाकला छापा। याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया शहराच्या आणि राज्याच्या ठळक घडामोडींसह। जीवन